राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा, लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला असून विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मेढा केळघर विभागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून केळघर विभागातील महत्त्वाचे असलेले बोंडारवाडी धरण पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जावळी तालुक्यातील कुसुंबी गटातील शिवसेनेच्या उमेदवार कविता ओंबळे कुसुंबी गणातील उमेदवार सुनीता दुंदळे व आंबेघर गणातील उमेदवार आतिश कदम यांच्या प्रचारार्थ आज केळघर इथं आयोजित प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार दगडूदादा सपकाळ, नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, संपर्क प्रमुख शरद कनसे, रेश्मा जगताप, रणजितसिंह भोसले, माजी सभापती बाबूराव पार्टे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जावळी तालुक्यातील विकास कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिलाय. केळघर परिसरातील जनतेसाठी बोंडारवाडी धरण महत्त्वाचं असून या धरणाचं काम शिवसेनाच करणार अशी ग्वाही देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व मित्र पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन दोघांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन महायुती करून लढतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने आम्हाला होकार दिला. आणि शिंदे साहेबांना मी एकच सांगतो, साहेब गेले 8 दिवस मी संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना अनेक माता बहिणीचं सातत्याने सांगणं होतं की आमचा लाडका भाऊ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला लाभलेले एक संवेदनशील नेतृत्व, आपला जावली तालुक्याचा सुपुत्र, आता जरी साहेब आपलं गाव महाबळेश्वर तालुक्यात गेलं असलं तरी मूळ आपलं गाव हे जावली तालुक्यामध्ये होतं. आणि तमाम ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की आम्हाला एकदा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायचं आहे आणि एकनाथ तू आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना एकदा या तालुक्यामध्ये बोलव. आणि साहेब आज या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं तमाम जावलीकरांची इच्छा आमची पूर्ण केली. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतात, मला सगळ्यात जास्त महत्वाची पदवी जर या महाराष्ट्रामध्ये कुठली मिळाली असेल तर माझ्या लाडक्या बहिणीचा लाडका भाव होण्याची. समाजातील प्रत्येक घटक, मग कोतवाल असू द्या, पोलीस पाटील असू द्या, शेतकरी असू द्या, बळीराजा असू द्या, समाजातील प्रत्येक अंगणवाडी सेविका असू द्या, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. तुमचं सर्वांचं काम आहे, सर्वांचं काम आहे. मागाशी मला कुणीतरी इथं आल्याबरोबर सांगितलं बोंडारवाडीचं धरण गेल्या अनेक वर्षात होत नाही. साहेब त्या धरणाला अडचण काय आहे ती जरा आपण बघावी आणि त्या धरणाच्या कामामध्ये त्यांना मदत करावी, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी खूप माणसं पाहिली काम करणारी खूप पाहिली आणि घरात बसणारी खूप पाहिली. त्याच्यामुळं शिंदे साहेबांचं काम हे समाजाला न्याय देणारं काम आहे. ते स्वतःच्या तब्येतीची पर्वा करत नाही, पण त्यांच्याकडे आलेला कुठलाही माणूस तो कधी नाराज होऊन जात नाही, हे त्यांचं सगळं कर्तृत्व आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एक लक्षात ठेवा, महाबळेश्वर ते कापोळा हा 100 वर्षात जो रस्ता झाला नव्हता तो शिंदे साहेबांनी केला. 2-2, 3-3 ब्रिज तिकडे बांधले. हे सगळे कामाची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी ओंबळे वहिनी उभ्या आहेत. तुमच्या ताकदीची आज गरज आहे. तुमची ताकद जर जावलीकरांची उभी राहिली तर वहिनी 100% निवडून येतील असा माझा अंदाज. बोंडारवाडी धरण मगाशी दादांनी सांगितलं, बोंडारवाडी धरणाचं जे काय काम आहे ते कशामुळे अडकलं, सोयीचं पण आपण वरून करतोय त्याचाही फायदा होणार आहे. आणि म्हणून बोंडारवाडी धरणाला आपण प्राधान्य देऊ. बोंडारवाडी धरणातले असलेले अडथळे आपण दूर करू हा देखील मी शब्द आपल्याला देतो.
युवकांना रोजगार मिळण्यासाठी तर मी बोललोच आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल. त्याचबरोबर आज कालच मी आपल्या उद्योग मंत्र्यांची फोनवरून चर्चा केली. या ठिकाणी आपल्याला या वेलनेस लॉन्जिटिव्हिटी प्रकल्प आपण सुरू करतोय. त्या ठिकाणी नोकऱ्या जे मिळतील, दावोस मध्ये करार देखील झाला आहे. हे काय पाचवड कोकणात रस्ता आपल्या माध्यमातून तो झालाय. आणि हे काय दुधगाव बावधन सर्वेला निधी दिलेला आहे. पाचवड मेढा खेड रस्ता तो काम चालू आहे. आणि धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त बर. तर यामध्ये हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे, केळघर जवळ. आणि मी आरोग्य मंत्र्याला मी सांगतो, आपला प्रकाश आंबेडकर आहे, त्यांना मी सांगतो की इथं ताबडतोब सर्वे करा. सर्वे करून ताबडतोब या ठिकाणी याची प्रक्रिया सुरू करा म्हणून. आणि बिलकुल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, काही काळेश्वरी मंदिर कुसुमी येथील मंदिराला अदर्जा मिळवून देणे हा एक नंबरचा. सातबारावर तर काय ते काढायचे बर. ते कर्ज मिळण्याची आपल्याला त्याच्यात मुभा मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करू. संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी सहकार्य करू. त्याचबरोबर इथं आरोग्यात धोका निर्माण झालाय, प्रदूषण झालेलं आहे, त्या संदर्भात देखील जे काय आपल्याला करता येईल ते करू. यांची नावं घेतलेली आहेत आपण नाही सगळी. कविता ओंबळे, संदीप पवार, आतिश कदम, सुनीता धुंदळे, विठ्ठल गुलाबराव गोळे, शिल्पा मिलिंद शिंदे हे आपले गटातले आणि गणातले उमेदवार आहेत. आणि म्हणून यासाठी मी आपल्याला एवढंच सांगेन, मी जास्त काही बोलत नाही, परंतु मी आपल्याला एवढं सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आतापर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. आणि या भागामध्ये मी लक्ष घातलेलं आहे. या भागामध्ये 3-3, 4-4 पुलांची कामं सुरू आहेत. महाबळेश्वर तापोळा रस्ता खरी झाला नाही, तोही आपण केलाय. आज या ठिकाणी देखील मेढा आणि केळघर या भागामध्ये जे जे आपल्याला काय करायचं आहे, इथलं काय रस्ता कुठला आहे? तुमचा रस्ता पण इथला घेतलाय ना आपण. आणि म्हणून मामुर्डी शिवस्मारकाचा रस्ता असेल, जे जे काही रस्ते असतील, ज्या सोयी सुविधा असतील त्या देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, परंतु आपल्या भागातल्या लोकांना मी एवढंच सांगतो, जे दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी आपण देतो, ही ओवाळणी या ठिकाणी कायम सुरू राहणार आहे. त्याच्यात वाढ होणार आहे, कमी होणार नाही, बंद होणार नाही. लोक किती आश्वासन द्यायला येतील, पण आश्वासनांची पूर्ती करणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे इथं तुम्हाला विनंती करायला आलेला. आणि म्हणून या विनंतीला ,186 शेतकऱ्यांच्या जमिनी कुसुंबी कोळघर रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. त्याचा देखील त्यांना न्याय मिळेल. शेवटी सरकार कोणाचं आहे? हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि मग निवडणुका आल्या की लोक येतात, आश्वासनं देतात, 5 वर्ष मतं घेऊन जातात आणि त्या भागाचा पूर्णपणे या ठिकाणी विकास वंचित राहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी हे सगळं काही बोलत नाहीये, पण मी आपल्याला एवढं सांगतो, या ठिकाणी चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत, या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या ठिकाणचा माणूस तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाता कामा नये, याची सुरुवात मी केलेली आहे. आणि म्हणून या केळघर मेढा भागामध्ये देखील हे तर आपलं खऱ्या अर्थाने ही जन्मभूमी आहे.